विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तळमळ, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी जबाबदारी आणि समाजातील गरजू नागरिकांप्रती असलेली बांधिलकी या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम म्हणजे गोरेगाव मराठी सांस्कृतिक मंच मुंबई. या समाजानं आपल्याला खूप काही दिलंय, त्यामुळे समाजासाठी आपलंही काही देणं लागतं ही भावना मनाशी बाळगून मंचाच्या माध्यमातून सातत्यानं विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असो, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना मदतीचा हात असो किंवा महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचा उपक्रम असो, प्रत्येक क्षेत्रात गोरेगाव मराठी सांस्कृतिक मंचानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंचाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सचिव रुपाली पाटील, खजिनदार अनिता विशारे तसंच अनघा सुर्वे, मंगला चव्हाण आणि विषया मोजे यांची टीम सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सातत्यानं सक्रिय आहे. यात सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा एक भाग म्हणून गोरेगाव मराठी सांस्कृतिक मंचाच्या वतीनं भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. मंगळागौरच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, लोकपरंपरा आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा सुंदर प्रयत्न ठरलाय. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण आणि उत्साहानं संपूर्ण वातावरण मंगलमय झालं. उपस्थितांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलाय. केवळ कार्यक्रम आयोजित करणं नव्हे, तर संस्कृती जपताना समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणं हा संदेश गोरेगाव मराठी सांस्कृतिक मंच आपल्या कार्यातून देत आहे. सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक मदत आणि मराठी संस्कृतीचा संवर्धनासाठी काम करणारी ही टीम निश्चितच कौतुकास पात्र आहे. तुम्हाला आज कळलं का, याच्यामध्ये वयाचा पण याच्यामध्ये जवळजवळ 70च्या वरच्या सुद्धा महिला याच्यामध्ये भाग घेत आहेत. हे खरोखर मानलं पाहिजे. याच्यामध्ये व्यायाम तर होतो शारीरिक, पण खरं त्यांचं अतिशय अभिनंदन केलं पाहिजे की एवढ्या वयामध्ये, या वयापर्यंत सुद्धा एवढा उत्साह ते टिकून ठेवत आहेत आणि यासाठी त्यांचं पूर्ण कुटुंब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं आणि खरं सगळ्या ठिकाणी असं व्हायला पाहिजे. तर प्रभू मॅडम आणि स्नेहा गोलतकर आहे, अजून बरेचसे जे आपल्या पाठीशी आहेत. तर आमचा मानस आता हे बोलले म्हणून माझ्या लक्षात आलं की पुढल्या वर्षी आम्ही राज्यस्तरावर करतो आहे. हे मी आता डिक्लेअर करणार, पण हे आता घाईने निघालात म्हणून मी आता बोलते. म्हणजे महाराष्ट्र राज्याची सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन तेव्हा होणार आहे पुढच्या वर्षी. ॲक्च्युली या ठिकाणी आलं ना की मन अगदी भरून जातं. आपला मराठी सोहळा आणि तो इतक्या छान रीतीने कॉम्पिटिशनच्या दृष्टीने का होईना पण इतक्या छान रीतीने साजरा होतो. आणि दिवसेंदिवस आय थिंक ज्योत्स्ना गायकवाडांचं जसं जसं वय वाढतंय तसं उत्साह. हा कार्यक्रम म्हणजे मी हा कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलेलो आहे, पण मी त्यांच्यामधली जी एनर्जी लेवल आणि त्यांच्यामधला जो उत्साह हा बघून एवढा आनंद झाला की महिलांमध्ये पण एवढ्या मोठ्या लेवलला ह्या सांस्कृतिक कार्यक्रम जपण्याची यांच्याकडे जी संस्कृती आहे फार छान आहे. व त्यांनी असाच मी ज्योत्स्नाताई व त्यांच्या पूर्ण ग्रुपनी असेच कार्यक्रम याच्याही पुढे वर्षाला कमीत कमी 2 तरी करावे अशी आमची सगळ्यांची इच्छा असेल व त्यांना लागणारं पाठबळ आम्ही नक्कीच त्यांना देऊ, जे काय लागेल ते. पण त्यामध्ये अजून त्यांनी हे जे काय केले कार्यक्रम हे अजून वरच्या लेवलवर कुठे त्यांना करता आलं तर तिकडे पण आम्ही त्यांच्याबरोबर नक्कीच सहकार्य करू. अत्यंत उत्तम असं कार्य आहे त्यांचं, त्या महिलांचं. ज्या ही टीम आहे, ज्योत्स्ना गायकवाड, आमच्या रुपाली पाटील आणि ही ज्या महिलांची टीम आहे, अत्यंत मस्त असा हा कार्यक्रम ह्यावेळी आज त्यांनी घेतला गोरेगाव सांस्कृतिक मंच म्हणून. आणि
आपल्या जुन्या ज्या पिढी जी आपली संस्कृती आहे ती जपून आणि महिलांसाठी असे कार्यक्रम घेतलेच पाहिजे की ज्या कार्यक्रमाने महिलांना आजची जी परिस्थिती आहे जी धावपळ महिलांची आहे आणि त्यात ह्या पूर्ण सगळ्या आपल्या जुन्या संस्कृतीला पाळून करून आणि इतकं सुंदर कार्यक्रम झाला की मला त्या काही तर सिनियर म्हणजे अशा महिला ज्यांच्या वयाचं बरंच म्हणजे वय असेल तरी त्या वाटल्या नाही त्यांचा जो डान्स वगैरे परफॉर्मन्स बघून. असं उत्तम कार्य सुंदर कार्य केले आणि मस्त कार्यक्रम झाला. हे जे आता तुमचे कार्यक्रम आहेत सांस्कृतिक कार्यक्रम या कुठलाही समाजकारणाचं कुठलाही कार्यक्रम असू दे तो म्हणजे आमचे अंकित प्रभू मागे नाही आहेत आणि तुम्ही राज्यस्तरीयचा जो काय आता उच्चार केलात नक्कीच आमच्या अंकित प्रभू जे आमचे नगरसेवक कार्यसम्राट आताचे जे धडाडीचे तरुण नेतृत्व हे जे तुम्हा सगळ्यांना लाभलेलं आहे त्याचं मी तर म्हणेन ना सगळ्यांनी अतिशय उत्तमरित्या त्याचं योगदान घेऊन त्याचा फायदा करून घ्या आणि त्यांनी प्रत्येक ह्या तुम्ही सर्वांनी तुमची जी काय असलेली कामं किंवा तुम्हाला ज्या काय असणाऱ्या समस्या या अंकित प्रभूंपुढे मांडाव्यात आणि मी तुम्हाला त्याची ग्वाही देते की तो पूर्ण त्या कामाला आमचे नगरसेवक पूर्ण उतरण्याची ती क्षमता ठेवत आहेत. आज आमचा मंगळागौरीचा जो प्रोग्राम आहे तो अतिशय सुंदररीती पार पडतो आहे आणि त्याचं श्रेय आम्ही गायकवाड मॅडम आणि रुपाली मॅडम आमच्या सगळ्याच टीमला देते कारण ह्यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले कारण हा खर्च पण खूप असतो तो सगळा उभा करायचा त्याच्यासाठी जे प्रयत्न असतात हे आम्ही सगळी टीम मिळून करतो आणि तो आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे हा एवढ्या प्रकारे आम्ही मोठ्या प्रमाणात करू शकतो. जागृत महाराष्ट्र, गणेश पारडेसह श्याम माळी, मुंबई.